बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोल्हापूर अर्बन बँकेकडून शाहू स्मारक ट्रस्टला विक्रमी देणगी. जिल्हाधिकारी अमोल येडगे. दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक देशात अथवा राज्यात वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीवेळी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. अर्बन बँकेची ही कृती निश्चितच गौरवशाली व परंपरेला साजेशी आहे आणि इतर संस्थांनी आपल्या बँकेचा आदर्श घेण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकेच्या सभागृहात बोलताना काढले. जिल्हाधिकारी अमोल येडगे पुढे म्हणाले, सर्वप्रथम मी आज माझा भाग्याचा दिवस समजतो की कोल्हापूरमध्ये एवढ्या कालावधीपासून आहे, परंतु छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली बँक याची माहिती किंवा त्याबाबत त्या ठिकाणी माहिती झाली असेल तर मी इमिजिएटली व्हिजिटसाठी तसं आलोच असतो. पण योगायोगातून काही गोष्टी घडत असतात. बरेच दिवसांचा मला फोन आला की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बँकेला मदत करायची आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचं आहे. आणि त्याच्या अगोदरच आम्ही आपलं जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने जे स्मारक ट्रस्ट आहे आपलं दसरा चौकात, जे जवळपास 50 वर्षापूर्वी वास्तू झालेली आणि ती वास्तूचं रिनोव्हेशन करण्याचं काम आपण मागच्या वर्षी विचार केला. त्यामध्ये आपण शासनाकडून काही मदत आणि काही लोकसहभागातून मदत मिळावी आणि ती वास्तू चांगली याच्या पुढे अजून दिमागात लोकांच्या सेवेमध्ये राहावी याचा एक आपण संकल्प केलेला होता. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व बँकांशी बोलत होतो आणि आपल्याकडून डायरेक्टली कॉल आलेला होता. त्यामुळे अध्यक्ष साहेबांशी माझं बोलणं झालं, मी विनंती केली आणि त्यांनी तर मला त्यावेळी सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केली म्हणजे महाराजांचीच आमची बँक आहे, त्यामुळे महाराजांसाठी तुम्ही म्हणाल तेवढी रक्कम आम्ही 100% देणार. आणि दुसऱ्या दिवशी संचालक मंडळाची बैठक झाली. संचालक मंडळाने तो निर्णय घेतला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रक्कम आपण महाराजांची बँक असल्यामुळे शाहू स्मारक ट्रस्ट साठी देत आहे. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आहे. त्यासोबत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा भरघोस अशी रक्कम आणि भरघोस अशी मदत आपण देत आहे. त्याचा नक्कीच फायदा आहे तो जे काही गरजू रुग्ण आहेत त्यांच्या सेवेसाठी त्याचा होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाने सदस्यांनी आपला एकदिवसीय सभाभत्ता तसेच अधिकारी व कर्मचारी संघाने आपले 1 दिवसाचे वेतन एकत्रित करून बँकेच्या वतीने 4 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच दसरा चौक कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने छत्रपती शाहू स्मारकाच्या उभारणी व सुशोभीकरणाच्या उपक्रमासाठी 4 लाखांचा निधीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. बँकेने दिलेल्या 8 लाखांच्या भरघोस निधीबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आभार व्यक्त केले. यानंतर बँकेबाबत अधिकची माहिती देताना बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर म्हणाले, बँकेच्या माध्यमातून डवरी समाज की ना पूर्ण कर्ज म्हणजे ते घर बांधकामासाठी या डवरी समाजाला रुपयापासून त्याचं घर पूर्ण होतो पण बँकेने अर्थसहाय्य मोठा केला. त्याचबरोबर मागासवर्गीय म्हणजे मातंग समाजाच्या लोकांना ही वसाहत उभी करण्यासाठी या बँकेने मोठा वाटा त्याचा सिंहाचा वाटा आमच्या बँकेत आहे. डवरी समाज झालं, मातंग समाज झालं. आज लक्षात आहे की साहेब एक लक्षात ठेवा की कुंभार समाज आमचा जो सिजनल गणपती करतो त्यांना या बँकेजवळ 4 लाखापर्यंत आम्ही कर्ज देतो सिजनल. का तर तिने बाहेर कुठं 10% वगैरे पैसे काढू नये यासाठी आम्ही अर्थसहाय्य त्यांना पण करत आहोत. परवा इथे दळित मध्ये एक दळित म्हणजे इथं माडळकर मार्केट आहे ते दळित झालं तर पूर्ण बँकेने त्यांना सहकारून परत त्यांना उभा करण्याचं काम या बँकेने केलेलं आहे. आज एक लक्षात कॉफीचं मार्केट असो किंवा फेरीवाले संघटना असो या लोकांना तुम्हाला सध्या उभा करण्यासाठी जे सर्वसामान्य लोकांना उभा करण्याचं असेल तर या बँकेने मोठं सहकार्य केलेलं आहे. नुकतेच तुम्हाला सांगता एक परवा मला वाटते दिशा काय दिया हजारे 7वीची मुलगी आहे ती आंतरराष्ट्रीय फुटबॉल ह्याच्यामध्ये कुस्तीमध्ये निघाली आहे तर तिला कणेरकर साहेबांच्या फंडातून वडिलांच्या फंडातून बँकेच्या फंडातून माझं नाही वडिलांच्या फंडातून तिने 5 वर्ष आम्ही त्याला आर्थिक सहाय्य केलेलं आहे. असे बरेच उपक्रम आम्ही बँक राबवते. सभासद कल्याण दिवस या बँकेने साहेब काढलेला आहे की सभासदांना दाताच्या कोडीपासून मोतीबिंदूचं ऑपरेशन असो
की त्यांना अर्थसहाय्य दिलं म्हणजे एक ती मदत म्हणून आपण करतो. आणि मेजर जर आजार असेल तर जवळ 15,000ची एक वेळ आपण त्यांना मदत करतो. आणि ऍक्सिडेंटली एखादा जर काही गरीब सभासद गेला असेल तर त्याला धनाचं कधी काय असेल नाम असं 1500 रुपये त्यांना मी प्रत्येकाला मदत करत असतो. हे बँकेचा उपक्रम कायमस्वरूपी चालू आहे. आज आमची अजून चालू आहे इच्छा की आम्ही ते करतोय की हे निव्वळ सावकारशे मोडून काढण्यात सर्वसामान्य लोकांना आम्ही कसंही अर्बन बँक बोललं कारण ही बहुजन समाजी बँक आहे. हिला एक प्रश्न आमच्याकडे बँकेकडे बघताना लोक कसं आहे की महाराजांची बँक बहुजन समाजी बँक म्हणून बघतात आणि आज आम्हाला सांगायला लागतं इतके वर्ष आपण झालोय पण या बँकेला आम्ही धक्का लावू दिला नाही. यावेळी सहनिबंधक निळकंठ करे, बँकेचे उपाध्यक्ष जयसिंगराव माने, ज्येष्ठ संचालक नामदेवराव कांबळे, यशवंतराव साळोखे, संचालक प्रशांत शिंदे, मधुसूदन सावंत, नंदकिशोर मकोटे, तज्ज्ञ संचालक दीपक चव्हाण व सचिन कुलकर्णी, सदस्य दिलीप फडणीस, जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे व कोल्हापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार बोरगावकर व सर्व शाखाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.